प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपण पाहणार आहोत की आता लवकरच मंजिरी ही त्या पिंजऱ्यापर्यंत कशी पोहोचेल याची व्यवस्था अंबिका, मीरा, शिवनाथ तसेच अथर्व करत असतात. परंतु त्याचबरोबर मंजिरीचं लक्ष सुद्धा यांच्या सगळ्यांवर असतं. तिला असं वाटतं की माझ्या विरोधात काहीतरी षडयंत्र नक्कीच सुरू आहेत, कारण की या अगोदर अशा प्रकारचे संकेत हे मला कधीच मिळाले नव्हते. परंतु मंजिरीची समजूत मीरा घालते. ती सांगते की नाही, तू जे काही म्हटलीस ना ते सगळं मी करायला तयार आहे. परंतु ज्या गोष्टीची मला भीती आहे ती गोष्ट मला सतत माझ्या डोळ्यासमोर दिसतीये. आणि त्यानंतर मात्र मंजिरी म्हणते की माझ्या व्यतिरिक्त तुला दुसऱ्या कुणाची भीती असू शकते. तेव्हा मात्र आपण पाहतो तेव्हा मीरा सांगत असते की जो काही निर्णय मी आणि अथर्वने घेतलेला आहे त्यामुळे बाबा आणि त्याचबरोबर अंबिकाताई सुद्धा माझ्या निर्णयाला सहमत नाही आहेत. कारण की त्यांना असं वाटत आहे की या सगळ्यांमध्ये माझ्या जीवाला धोका आहे आणि मी मरणारच असेल तर हे सगळं कशासाठी करायचंय, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मला त्यांना समजावून सांगता येत नाहीये. मला असं वाटतंय की मी जर असा काही विचार केला तर ते हे सगळं होऊ देतील का, असं मला वाटत आहे आणि त्यामुळे मला भीती वाटतीये. तेव्हा मात्र मंजिरी म्हणते, मीरा तू या बाबतीत भिवूच नकोस, असं काही होणार नाही. ते काहीच करू शकत नाहीत, कारण की तुझ्या पोटात जे बाळ जन्माला येणार आहे ते माझ्यासाठी येत आहे आणि त्यामुळे मी त्याला काही होऊ देणार नाहीये, असं मात्र आपण पाहतो मंजिरीचं म्हणणं असतं. मंजिरी म्हणते की तुझं बाळ या जगात येणार, त्याचा जन्म होणार, त्यानंतर ते मरणार आहे, त्या अगोदर नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर तुझ्या बाळाची काळजी घेण्याचं काम हे माझं असणार आहे. त्यामुळे तू कसलीही काळजी करू नकोस. प्रेक्षकांनो, आता मात्र मीराने मंजिरीला एका वेगळ्याच भ्रमात ठेवलेलं असतं आणि त्यामुळे मंजिरी खूप खुश असते. परंतु इकडे आपण पाहतो की शिवनाथने जे सांगितलेलं असतं त्यावर त्याचं काम सुरू आहे. कारण की मंजिरीला पिंजऱ्यापर्यंत घेऊन येणं आणि मंजिरीला त्या पिंजऱ्यात कैद करणं हे सहज शक्य होणारी गोष्ट नाहीये. रुद्रकेतूच्या अस्थीपासून बनलेला पिंजरा मंजिरीच्या कैदेसाठी असला तरीही मंजिरीने तिथे येणं आणि त्याचबरोबर त्या पिंजऱ्यात कैद होणं ही खूप मोठी गोष्ट आहे, असं शिवनाथचं म्हणणं असतं. कारण की मंजिरी ही तिथे चालत तर येणार नाहीये आणि ती चेटकी नाही, तिच्याकडे काही मायावी शक्ती आहेत. जोपर्यंत त्या मायावी शक्ती क्षीण होत नाहीत, तिच्या त्या शक्ती काम करत नाहीत, तोपर्यंत आपण पिंजऱ्यापर्यंत तिला आणू शकत नाहीत, असं शिवनाथने सांगितलेलं असतं. परंतु त्याचबरोबर अंबिका मीराला असं वाटतं की कसं शक्य आहे, कारण की मंजिरीच्या शक्ती तर नष्ट होऊ शकत नाहीत. तिच्याकडे जे लॉकेट आहे त्यामध्ये तिच्या शक्ती आहेत आणि त्याचबरोबर तिला मायावी कवच सुद्धा प्राप्त झालेलं आहे. आणि हे सगळं करत असताना तिच्या शक्ती कशा नष्ट होऊ शकतात. त्याचबरोबर शिवनाथ म्हणतो की त्यावर एकच पर्याय आहे, कारण की तिच्या शक्ती नष्ट झाल्याशिवाय ती पिंजऱ्यामध्ये कैद होऊ शकणार नाही. ती सहजपणे तो पिंजरा उद्ध्वस्त करेल, कारण पिंजऱ्यात गेल्यानंतर तिचा अंत आपण करू शकतो, परंतु पिंजऱ्यात जाण्या अगोदर तिच्याकडे असणाऱ्या शक्तीमुळे ती पिंजरा नष्ट करू शकते. आणि हे घडायला नकोय मीरा, कारण की आता आपल्याकडे खूप कमी अवधी आहे. अष्टमीचा मुहूर्त निघालेला आहे आणि त्या अगोदरच आपल्याला हे सगळं साध्य करून घ्यावं लागणार. तेव्हा मात्र मीरा अंबिका या प्रश्नात पडतात. त्यांना कळत नाही की बाबा हे कसं सहज शक्य होणार आहे, कारण की मंजिरीकडे शक्ती आहेत, त्या मायावी शक्ती आहेत आणि त्या सहज नष्ट कशा होतील. तेव्हा मात्र शिवनाथ म्हणतो की होऊ शकतं, हे एकाच गोष्टीमुळे होऊ शकतं आणि ती गोष्ट म्हणजे एक असं द्रव्य जे की मंजिरीच्या शरीरात गेल्यानंतर तिच्याकडे असणाऱ्या मायावी शक्ती ह्या नष्ट होतील. परंतु ते जे द्रव्य आहे हे तिच्या रक्तात मिसळलं पाहिजे, हे तिच्या रक्तात गेलं पाहिजे. तोपर्यंत आपण तिला क्षीण बनवू शकत नाहीत, तोपर्यंत ती कमजोर पडणार नाही. आणि तोपर्यंत मीरा, तू कितीही सांगितलंस, अंबिका तू कितीही युक्ती काढलीस तरी सुद्धा मंजिरी त्या पिंजऱ्यापर्यंत येऊ शकणार नाहीये. तिच्या शक्ती या क्षीण पडल्या पाहिजेत, असं आपण पाहतो की तेव्हा शिवनाथ मीरा अंबिकाला सांगत असतो. आणि त्यानंतर शिवनाथने अंबिकाला सुद्धा खूप मोठी कामगिरी दिलेली असते, कारण की जे द्रव्य बनणार आहे ते मंजिरीच्या रक्तात गेलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हा दोघींना पुन्हा एकदा तिच्या शक्तीसमोर जावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो इकडे जेव्हा अथर्व
हा अंबिकाशी बोलू शकत असतो. ती दिसत नाहीये परंतु तिचा आवाज ऐकू येत असतो आणि तेव्हा मात्र अंबिका सुद्धा अथर्वला म्हणते की अथर्व, तुम्हाला सुद्धा खूप सतर्क राहावं लागणार आहे. तुमची चिडचिड ही मंजिरी समोर होता कामा नये. तिला नेहमी असंच वाटलं पाहिजे की मीरा तिचा निर्णय बदलणार नाही आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जी मीराबद्दलची काळजी आहे ती सुद्धा तिच्या समोर दिसता कामा नये. कारण की तिला असंच वाटत राहणार, जर असं असेल तर नक्कीच अथर्व आणि मीरा बाळाला जन्म देणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा सतर्क राहावं लागणार आहे जोपर्यंत आपलं हे कार्य पूर्ण होत नाही. प्रेक्षकांनो, आता मात्र आपण पाहतो की शिवनाग त्या पिंजऱ्याजवळ एक प्रकारचं दिव्य असं रसायन बनवत असतो आणि त्यामध्ये आता मंजिरी ही त्या पिंजऱ्याजवळ येणार अशा प्रकारच्या काही गोष्टी तिथे घडणार असतात. आपण पाहतो की शिवनाग ते द्रव्य बनवत असताना एक वेगळ्याच प्रकारच्या शक्ती तिथे निर्माण होत असतात. कारण की जेव्हा ते द्रव्य हे मंजिरीच्या रक्तात जाईल त्यानंतर मंजिरी क्षीण पडेल आणि तिच्याकडे असणाऱ्या मायावी शक्ती कमजोर पडतील आणि तेव्हा मात्र ती सहज त्या पिंजऱ्यामध्ये कैद होऊ शकते, असा शिवनागचा डाव असतो. आणि त्यासाठी खूप काळजीपूर्वक महागौरी मातेला समोर ठेवून तिची आराधना करून आपण पाहतो की त्यानंतर मात्र इकडे शिवनाग दिव्य रसायन बनवत असतो आणि इकडे आपण पाहतो की माया नर्मदा मात्र पाहत असतात की आतापर्यंत एकमेकींच्या जीवावर उठणाऱ्या मीरा आणि मंजिरी आता एकत्र दिसत आहेत आणि त्याचबरोबर मीराने मंजिरीचा हात धरून तिला रूममध्ये नेलं आहे. असं काय घडलं? आणि जेव्हा मीरा आणि अथर्वमध्ये वाद होत होते तेव्हा सुद्धा मीरा तिथे मध्ये येऊन तिने अथर्वला शांत बसायला सांगितलं. असं कसं होऊ शकतं? नक्कीच या दोघींमध्ये काहीतरी षडयंत्र सुरू असेल. आणि त्यानंतर आपण पाहतो की नर्मदाला असं वाटतं की इतके दिवस मीरा ही मंजिरीच्या विरोधात बोलत होती आणि आता असं अचानक कसं घडलं? आणि त्या दोघीजणी मात्र म्हणजे माया नर्मदा मात्र मीरा आणि मंजिरीचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु इकडे रूममध्ये आपण पाहतो की मीरा फक्त मंजिरीची समजूतच घालत असते आणि तेव्हा ती सांगत असते की मी बाळाला जन्म देणार आहे आणि तेव्हा तू काळजी करू नकोस. आणि इकडे आपण पाहतो की जेव्हा मायाला कळालेलं असतं की लवकरच आता मीरा प्रेग्नेंट होणार आहे आणि ही गोष्ट स्वतः मंजिरीने सांगितलेली आहे आणि त्याचबरोबर आता ही मीरा सुद्धा मंजिरीला म्हणतीये की हो, मी बाळाला जन्म देणार आहे, म्हणजे नक्कीच मीराने असा विचार केलेला असणार. परंतु या सगळ्या ताणतणावामध्ये मीरा असा निर्णय का घेतीये हे मात्र माया नर्मदाला कळत नसतं आणि त्या असा विचार करतात की बहुतेक ही सगळी प्रॉपर्टी मीराच्या बाळाच्या नावावर होणार असेल आणि म्हणून ती हे सगळं करत असेल, असा काही विचार असेल का, असं सुद्धा माया नर्मदा म्हणत असतात. कारण की आपण पाहतो की ज्यानंतर दादासाहेबांचं जे दुसरं बिल असतं त्यामध्ये नर्मदाच्या नावावर सुद्धा प्रॉपर्टी असते आणि जे प्रॉपर्टीचे समान हिस्से झालेले असतात त्यावर मात्र नर्मदा असा विचार करते की बहुतेक मंजिरी आणि मीरा माझ्यासोबतच गेम खेळत आहेत आणि तेव्हा नर्मदा पूर्णपणे गोंधळून गेलेली असते. आणि इकडे आपण पाहतो की आता शिवनाथने अंबिकाला तिच्याजवळ बोलवलेलं आहे आणि तिच्याजवळ एक प्रकारचं द्रव्य दिलेलं असतं आणि आपण पाहतो की ते द्रव्य आता मंजिरीच्या रक्तात कसं जाईल याचा विचार मीरा आणि अंबिकाला करायचा असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की जेव्हा अंबिका ते द्रव्य घेऊन मीराकडे येते तेव्हा मात्र मीराच्या डोळ्यात पाणी असतं आणि तेव्हा अंबिका विचारते, मीरा काय झालंय? आणि ती मंजिरी तुला काय म्हटली आणि तुला रडायला काय झालंय? तेव्हा मात्र मीरा म्हणते की मला कळत नाहीये की मी त्या मंजिरीला कसं समोरे जाऊ, कारण की प्रत्येक वेळेस ती माझ्या आणि अथर्वच्या बाळाबद्दल मला विचारतीये. प्रत्येक वेळेस मी नवीन कारण सांगते, परंतु हे सगळं करत असताना मला खूप वाईट वाटत आहे. कारण की तिला फक्त त्या बाळाचा बळी द्यायचा आहे आणि म्हणून ती हे सगळं करतेय. हे किती भयानक आहे आणि त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय ताई. आणि प्रत्येक वेळेस ती वेदाला समोर करतेय. नाहीतर मी जर हे केलं नाही तर ती वेदाला मारण्याची मला धमकी देतेय. प्रत्येक वेळेस ती वेदाला समोर करतेय आणि याची मला खूप चिड येतेय. तेव्हा मात्र अंबिका म्हणते की मीरा, आता खूप कमी वेळ आहे आणि आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये. आपल्याला जर यातून आपल्या कुटुंबाला वाचवायचं असेल, वेदाला वाचवायचं असेल तर लवकरात लवकर यातनं बाहेर पडणं हेच जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे बाबाने आपल्याला जे काही सांगितलंय ना मीरा, ते लवकरात लवकर आपण करायला पाहिजे. प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो की मंजिरीला पुन्हा पुन्हा ते भास होत असतात आणि त्यामुळे मंजिरी विचारात पडते. कारण की आपण पाहतो की मंजिरीला प्रत्येक वेळेस जेव्हा भास होतात तेव्हा ती रुद्रकेतूच्या अस्थी पाहत असते. परंतु आताची वेळ मात्र वेगळीच आहे. कारण की मंजिरीला जेव्हा भास होतो तिला पुन्हा तोच पिंजरा दिसू लागतो आणि तेव्हा ती पुन्हा त्याच अस्थी पाहते आणि तेव्हा मात्र तिला असं वाटतं की मी नक्कीच काहीतरी चूक केलेली आहे आणि याचं उत्तर मला मीराकडनं मिळू शकतं. आणि आपण पाहतो की तेव्हा मंजिरी मीराकडे येत असते
आणि इकडे मीरा, अंबिका, अथर्व हे बोलत असतात आणि तेव्हा अंबिका सांगत असते की हे बाबाने दिलेले द्रव्य हे मंजिरीच्या रक्तात गेलं पाहिजे. आता लवकरात लवकर असं काही कर मीरा, हे काम तुलाच करायचं आहे. मंजिरीच्या रक्तात हे द्रव्य कसं जाईल आणि तिच्या शक्ती कशा कमजोर पडतील हेच आपण पाहायला पाहिजे. आणि तेव्हा लवकरात लवकर हा विचार कर आणि त्यावर मार्ग काढ, कारण की वेळ खूप कमी आहे. असं मात्र आपण पाहतो की अंबिका मीराला समजावत असते आणि तेवढ्यातच तिथे मंजिरी येते. तेव्हा मात्र मंजिरी ही रागाने मीराला आवाज देते. मीरा, अथर्व, अंबिका बोलत असतात तेवढ्यातच तिथे मंजिरी आलेली असते आणि तिचा चेहरा हा संतापाने लाल झालेला असतो. ती चिडलेली असते आणि ती रागानेच मीराला आवाज सुद्धा देते. मीरा, तू माझ्याशी हा पोरखेळ लावलेला आहेस, आता मात्र तुला यातून सुटका नाहीये. तू हे सगळं कशासाठी करतेयस? तुला काय वाटलं की मला काहीच समजणार नाही? तुम्ही माझ्या विरोधात जे काही षड्यंत्र करत आहात ते कधीच उपयोगी ठरणार नाहीत, कारण की मी एक चेटकी नाही, मी काहीही करू शकते. आणि त्यानंतर आपण पाहतो की मंजिरी मीराला पुन्हा एकदा त्याच गोष्टींची आठवण करून देण्यासाठी तिथे आलेली असते, कारण की तिला तेच तेच स्वप्न पडत असतात आणि हे स्वप्न मला का पडतायत. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की मंजिरी शिवनाथबद्दल सुद्धा विचारते, कारण की सतत मीरा अंबिकाच्या अवतीभोवती असणारा शिवनाथ मात्र 2-4 दिवस झाले तो मला घरात दिसत नाहीये, तो कुठे आहे असं सुद्धा आपण पाहतो की मंजिरी मीरा अंबिकाला विचारते. ती म्हणते की माझ्या विरोधात जर शिवनाथने काही केलं तर मग तो मात्र रामपुरे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं पाहिल, त्याला काही दुसरं दिसणार नाही, असं मात्र मंजिरी म्हणत असते. परंतु प्रेक्षकांनो, आपण पाहतो की मीरा पुन्हा एकदा मंजिरीला समजवण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी मीराने प्रेमाने मंजिरीला समजवलेल्या असतात त्याचा फायदा मात्र आपण पाहतो की आता होणार आहे. मंजिरी मीराच्या बोलण्यात येऊन ते द्रव्य ती ग्रहण करू शकते. मीरा हे काम करू शकते कारण की मीरा मंजिरीवर विश्वास आहे असं तिला दाखवून बोलत असते आणि तिचा विश्वास तिने संपादन केलेला असतो आणि त्यामुळे मीरा हे कार्य नक्कीच करू शकते असा विश्वास शिवनाथ अंबिकाला सुद्धा असतो. आणि त्याचबरोबर मीरालाही वाटतं की मी हे करू शकते. परंतु मंजिरीचा संशय हा मीरावरचा वाढत गेल्यामुळे मात्र आता आपण पाहतो की मंजिरी ही मीराचं बोलणं ऐकून घेऊ शकेल का आणि ते द्रव्य ती ग्रहण करू शकेल का, कारण की त्याशिवाय मंजिरी त्या पिंजऱ्यापर्यंत येणं शक्य नाहीये. जरी रुद्रकेतूच्या अस्थिपासून बनलेला पिंजरा हा मंजिरीच्या कैदेसाठी असला तरीही मंजिरीकडे असणाऱ्या शक्ती जोपर्यंत कमजोर होत नाहीत तोपर्यंत तो पिंजरा हा फक्त मंजिरीची आस धरून बसलेला असणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, लवकरच मंजिरी त्या पिंजऱ्यात अडकणार की मंजिरी पुन्हा एकदा मीरा, अंबिका, शिवनाथ आणि अथर्व यांच्यासमोर मोठी आव्हानं निर्माण करणार, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, तुम्हाला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.